त्याचा गोंधळ काढला आणि इथपर्यंत आम्हाला शिवाजी महाराजांबद्दल मर्यादित ठेवला. म्हणजे आम्हाला शिवाजी महाराज अधिक कळू केले गेले. वास्तविक याच्या पलीकडे शिवाजी महाराज खूप काय होते. खरं म्हणजे शिवाजी महाराज सर्वांच्या हृदयात, मनात, स्मृतीत आहेत. त्याचं कारण शिवाजी महाराजांनी तलवार चालवली म्हणून नाही, तर शिवाजी महाराजांनी राज्य कसं केलं या बाबतीत ते सर्वांच्या स्मरणात आहे. जरी आपल्याला ते माहित नसलं आणि कुठल्याही म्हणजे अबालवृद्धापासून सर्व सर्व जाती धर्माचे लोक शिवाजी महाराजांचा आदर का करतात, तर त्याचं एकमेव कारण असं की त्यांच्या राज्यात कुणाला त्रास झाला नाही, उपाशी मरण्याची वेळ आली नाही, अन्याय झाला नाही, स्त्रियांवर अन्याय झाला नाही. म्हणजे सर्वांचा अन्याय दूर करण्याचं काम त्यांनी केलं. त्यांनी सरंजामशाही नावाची गोष्ट नष्ट केली. त्यांनी पगारी म्हणजे आतापर्यंत बघा, हा तुला येईल, हा तुझा इलाका असं वगैरे सारख्या वाटल्या जायच्या. शिवाजी महाराजांनी ते सगळं बंद केलं होतं आणि त्यांनी काय सुरू केलं होतं, प्रत्येक जो तसा काम करेल तसा त्याला पगार चालू केला होता. कारण ही जी खोटी पद्धत किंवा ज्या काही पद्धती होत्या त्याच्यामध्ये लुटमार होत होती. म्हणजे जर शिवाजी महाराजांनी अमुक कर आकारला असता तर त्यांनी तो दुप्पट वसूल केला असता आणि त्याच्यातून थोडंसं दिलं असतं. पण त्यांनी काय केलं की तसा मुलूक वगैरे वाटले नव्हते. तर त्यांनी काय केलं होतं की तू जेवढं काम करशील, जेवढा रेव्हेन्यू देशील त्याच्यातून तुला पगार मिळेल. त्यामुळे काय झालं का शिवाजी महाराजांच्या राज्यात जनतेची लूट झाली नाही. शेतकऱ्यांची पिकं वगैरे हे सगळं तुम्ही ऐकलं. त्याच्यानंतर एक सरपंचाची गोष्ट आहे जुनी, म्हणजे त्याकरता पाटील किंवा सरपंच एक्झॅक्टली मला सांगता येत नाही, पण त्याने त्याच्या गावातील एका स्त्रीवर अत्याचार केला. मग शिवाजी महाराजांनी त्यातून त्यांचा पाटील किंवा त्यांचं राज्यकारभार चालवण्यात मदत करतो म्हणून त्याला वाचवलं नाही, सोडलं नाही, तर त्याचा एक हात आणि एक पाय तोडायला सांगितला. आणि मग एक हात आणि एक पाय तोडल्यानंतर त्याला जर वाऱ्यावर सोडून दिलं तर त्याच्या पूर्ण सांभाळण्याची पण व्यवस्था केली. म्हणजे त्याच्यावर देखील अन्याय होऊ दिला नाही. एवढे म्हणजे न्याय करणारे शिवाजी महाराज होते. आपण सतत बघतो की फक्त 8 ते 10 जिल्ह्यांमध्ये शिवाजी महाराजांचं राज्य होतं, पण पूर्ण भारतभर कीर्ती राहील असं त्यांचं राज्य होतं. आपण मुघलांच्या राज्याला का कंटाळलो होतो किंवा मुघलांच्या राज्याला दोष का देत होतो, कारण मुघलांनी ते स्वतः इथे आपल्यावर अन्याय करायला आले नाही, पिंपळासवर किंवा भरोडी किंवा सुरईवर. पण त्यांच्या कालखंडात त्यांनी म्हणजे त्यांना त्याच्याशी मतलब नव्हतं, त्यांना फक्त सत्ता चालल्याशी मतलब होतं. त्याच्यामुळे खाली कोण कुणावर अन्याय करतं त्याच्याशी त्यांनी म्हणजे हेच ठेवला नव्हता.